नमस्कार मित्रमैत्रिणींनो. कोरोनामधून जे लोक बाहेर आलेत, ज्यांना कोरोना संक्रमण झालं आणि त्यातून ते रिकवर झालेत, ह्या लोकांना जगातलं बेस्ट कोविड वॅक्सिन मिळालं आहे, अशा पद्धतीचा अभ्यास पुढे येतो आहे. आणि ही जी स्टडी आहे ही मेकाबी हेल्थकेअर सर्व्हिसेस म्हणून एक ग्रुप आहे, रिसर्च ग्रुप इस्रायलमध्ये, त्यांनी त्यांचा डेटा पब्लिश केलेला आहे. तर हा काय आहे याच्याबद्दल तुम्हाला थोडक्यात यातून माहिती सांगतो आणि ही नीट ऐका, समजून घ्या आणि इतरांना देखील सांगा. म्हणजे याचा रिलेव्हन्स जो आहे कोविडमधून बाहेर आलेल्या लोकांना जी काही अँझायटी असेल थोडीफार ती कमी करण्यात होईल. आणि म्हणजे याचा अर्थ काय आहे आपल्यासाठी, इथून पुढे याच्यासाठी आपण काय गृहीत धरलं पाहिजे हे देखील मी शेवटी सांगेन. तर मित्रांनो, यांनी काय केलं, मेकाबी हेल्थकेअर सर्व्हिसने त्यांनी फेब्रुवारीमध्ये, या वर्षाच्या फेब्रुवारीमध्ये काही लोकांना फॉलोअप केलं आणि काही जे वॅक्सिनेशनचे दोन्ही डोस झालेले लोक आहेत, पूर्वी कोविड झालेले लोक आहेत, अशा प्रकारचे ग्रुप्स, वेगवेगळे ग्रुप्स त्यांनी फॉलो केले. आणि ज्यांना या लोकांमध्ये इन्फेक्शन झालं, ज्याला ब्रेक थ्रू इन्फेक्शन म्हणतात, म्हणजे वॅक्सिन घेतल्यानंतरही इन्फेक्शन होणे किंवा पूर्वी कोविड झाल्यानंतरही इन्फेक्शन होणे पुन्हा कोविडचं, याला ब्रेक थ्रू इन्फेक्शन म्हणतात. अशा 748 लोकांचा यांनी स्टडी केला आणि त्याची माहिती त्यांनी आता इंटरनेटवर पब्लिश केलेली आहे. तर 748मध्ये 640 जे लोक आहेत हे वॅक्सिन दोन्ही डोस घेतलेले आहेत, फायझरचं वॅक्सिन घेतलेले. विचार करा, 748मध्ये 640 हे वॅक्सिनेटेड आहेत आणि फक्त 108 असे लोक आहेत की ज्यांना पूर्वी कोविड होऊन गेलेला आहे आणि आता पुन्हा कोविडचं संक्रमण झालेलं आहे. तर याच्यावरून त्यांनी जो अंदाज काढलेला आहे, कॅल्क्युलेशन्स, की कोविड होऊन गेलेल्या लोकांना वॅक्सिनचे दोन्ही डोस घेतलेल्या लोकांपेक्षा 6 पटीने जास्त संक्रमणापासून प्रोटेक्शन मिळतं. 6 टाइम्स मोर प्रोटेक्शन इन कोविड इन्फेक्शन्स रिकवर्ड पीपल दॅन वॅक्सिनेटेड पीपल, फुल्ली वॅक्सिनेटेड पीपल. 7 पटीने जास्त लक्षणं असलेल्या कोविडपासून प्रोटेक्शन होतं. सिम्प्टोमॅटिक कोविडचा जो आजार आहे हा पूर्वी कोविड झालेल्या लोकांमध्ये 7 पटीने कमी असतो, ज्यांना दोन्ही डोस वॅक्सिनचे मिळाले आहेत याच्यापेक्षा. आणि हॉस्पिटल ॲडमिशनची रिस्कसुद्धा पूर्वीच्या कोविड झालेल्या लोकांमध्ये 6 ते 7 पटींनी कमी होते वॅक्सिन दोन्ही डोस घेतलेल्या लोकांपेक्षा. तर याचा अर्थ असा दिसतो आहे की इस्रायलसारख्या सिच्युएशनमध्ये 2 डोस वॅक्सिनच्या घेतलेल्या लोकांपेक्षा पूर्वी कोविड झालेले लोक हे जास्त प्रभावीपणे प्रोटेक्ट होत आहेत आणि त्यांचं जे प्रोटेक्शन आहे ते आता 7-8 महिने होऊन गेल्यानंतर देखील कायम आहे. आणि वॅक्सिन दोन्ही डोस घेतलेल्या लोकांचं प्रोटेक्शन मात्र थोडंसं कमी व्हायला सुरुवात झालेली आहे. तिकडे त्यांनी 3रा डोस आता सरसकट द्यायला सुरुवात केलेली आहे. तो वेगळा स्टडी आहे, त्याच्याबद्दल मी वेगळा एक व्हिडिओ केलेला आहे एक काही दिवसांपूर्वी, तो तुम्ही बघा. आता या स्टडीचा काय अर्थ आहे, म्हणजे वॅक्सिन दिलेल्या लोकांना प्रोटेक्शन मिळत नाही का, वॅक्सिन घ्यायचं नाही का, मग वॅक्सिन घेऊन काय फायदा आहे? तर तसं नाही आहे मित्रांनो, नीट लक्षात घ्या. हा जो स्टडी आहे हा पूर्वी कोविड झालेले आणि वॅक्सिनचे दोन्ही डोस घेतलेले यांच्याला आहे. आणि याच्या आधी मी अनेक वेळा व्हिडिओजमध्ये सांगितलं आहे की ज्यांनी वॅक्सिन घेतलं आहे आणि ज्यांनी घेतलेलं नाही आहे यांची जर कंपॅरिझन केली तर वॅक्सिन न घेतलेल्या लोकांचा धोका खूप जास्त आहे. जवळजवळ 5 पटीने वॅक्सिन न घेतलेल्या लोकांमध्ये आजार संक्रमण होऊ शकतं. जवळजवळ 29 पटी, काही देशांमधून 29 पट फायदा वॅक्सिन घेतलेल्या लोकांमध्ये दिसून आलेला आहे की एवढी रिस्क त्यांची हॉस्पिटलला ॲडमिट कमी होण्यासाठी होते जर तुम्ही लस घेतलेलं नसेल त्यांच्या तुलनेमध्ये. म्हणजे लस ही महत्त्वाची आहे संक्रमण कमी करण्यासाठी, सिम्प्टमॅटिक डिसीजपासून वाचण्यासाठी, गंभीर आजारापासून वाचण्यासाठी आणि डेथपासून प्रोटेक्शनसाठी सुद्धा. मृत्यूचं रिस्क ही 75 ते 99% कमी होते वॅक्सिन घेतलेल्या ग्रुप्समध्ये. हे वेगवेगळ्या स्टडीजमधून आता प्रूव्ह झालेलं आहे. आता दुसरा प्रश्न असा उपस्थित होतो की मग नैसर्गिक ज्यांना इन्फेक्शन झालं आहे, जे कोरोनामधून बाहेर आले आहेत, त्यांनी मग वॅक्सिन घ्यायचं नाही का? तर त्याच्यासाठी आता SARS-CoV-1 जो होता, जो 2003ला आला होता, त्याच्या इन्फेक्शन झालेल्या लोकांना आज देखील इम्युनिटी आहे 18 वर्षानंतर. परंतु आता आपल्याकडे कशी परिस्थिती झाली आहे की
काही लोकांना परत इन्फेक्शन होत आहे. आता इस्रायलच्या डेटामध्येच बघा तुम्ही, 748 मध्ये 108 लोक हे पूर्वी कोरोना झालेले आहेत ब्रेक थ्रू इन्फेक्शनचे. हे कशामुळे होतं आहे तर कोविडमध्ये आता एक नेचरमध्ये रिसेंटली स्टडी पब्लिश झाला. या स्टडीमध्ये त्यांनी काय केलं की मागच्या वर्षी ज्यांना कोविड झाला होता त्यांना, अशा लोकांना त्यांनी वर्षभर त्यांना फॉलो केलं आणि त्यांच्या असं लक्षात आलेलं आहे की 1 वर्ष होऊन देखील या लोकांना इम्युनिटी बरीच राहिलेली आहे, अँटीबॉडीज देखील राहिलेल्या आहेत. पण अशा काही स्टडीज येत आहेत की ज्याच्यामध्ये हे प्रोटेक्शन जे आहे ते पूर्वीच्या व्हेरियंटसाठी आहे असं दिसून आलं आहे. डेल्टामध्ये हे प्रोटेक्शन कमी झाल्याचं पूर्वी कोविड झालेल्या लोकांमध्ये दिसून येत आहे या लॅब स्टडीजमध्ये, त्यांच्या सॅम्पल्समध्ये, ब्लड सॅम्पल्समध्ये. प्रत्यक्षामध्ये ऑन ग्राउंड अजूनही प्रोटेक्शन मिळतं आहे. म्हणून या लोकांना जर 1 डोस दिला पूर्वी कोविड झालेल्या लोकांना तर त्यांच्यामध्ये किती प्रभाव होतो तर पूर्वी कोविड झालेले लोक विदाऊट व्हॅक्सिन आणि पूर्वी कोविड झालेले लोक विथ 1 डोस, तर 1 डोस फक्त घेतल्यानंतर यांचं निम्म रिस्क कमी होते. 50% लोक, म्हणजे जर पूर्वी कोविड झालेल्या 2 लोकांना संक्रमण होत असेल तर 1 डोस घेतल्यानंतर फक्त एकालाच होतं, तर 50% प्रोटेक्ट होतात. आणि हे जे प्रोटेक्शन आहे हे 2 डोस घेणाऱ्या लोकांपेक्षा कित्येक पटीने जास्त आहे. म्हणजे पूर्वी कोविड झालेल्या लोकांनी जर 1च डोस जरी घेतला तरी तुम्ही 2 डोस घेतलेल्यांपेक्षा तुमचं प्रोटेक्शन जास्त होतं आहे आणि पूर्वी कोविड झालेल्यांना ही जास्त काळ इम्युनिटी राहते आहे आणि जास्त प्रभावी राहते आहे. असे वेगवेगळ्या स्टडीजमधून ही माहिती येते. मग आता एक प्रश्न, आता शेवटचा मुद्दा आहे की कोविड आणि लस हे दोन्हीचं कॉम्बिनेशन जास्त प्रोटेक्शन करतं, फक्त लस किंवा फक्त कोविड होणं याच्यापेक्षा. मग लस आधी घ्यायची आणि मग कोविड झालेला चांगला की कोविड झाल्यानंतर मग लस घ्यायची? तर साधं लॉजिक आहे मित्रांनो. जर लस घेतली आणि मग तुम्हाला कोविड झाला 2 डोस घेतल्यानंतर तर तुमचा आजार कमी होतो, हॉस्पिटल ॲडमिशनची रिस्क कमी होते, तुमची मृत्यूची रिस्क 75 to 99% कमी होते. आणि तुम्ही कोविड झाल्यानंतर लस घेतली तर तुम्हाला प्रोटेक्शन साधारणतः सारखंच मिळणार आहे, परंतु लसीनंतर कोविड झाला तर तुम्हाला धोका तुमचा जीवाचा कमी होईल, इम्युनिटी तेवढीच मिळेल. आणि लाँग कोविडचा आजार जो आहे हा लसीनंतर कोविड झालेल्या लोकांमध्ये कमी दिसून येतो आहे. म्हणजे जीवाचा धोका तर कमी होतोच आहे, पण लाँग कोविडचा धोका देखील लसीकरणानंतर जर कोविड झाला तर त्यांच्यामध्ये दिसून येतो आहे. नुकतंच माझ्या बायकोला कोविड होऊन गेला कोविडच्या 2 लसी घेतल्यानंतर, तर तिची रिकव्हरी अगदी फास्ट झाली. 11व्या-12व्या दिवशी ती कामावर परत गेली. तिला कुठलेही आता लक्षण नाही, तिचा वास पण परत येतो आहे, चव परत येते आहे आणि ती फटक्यात फक्त खोकला, ताप, अशक्तपणा एवढं झालं आणि त्यातून ती आता बाहेर निघते आहे आणि आता पुन्हा कामाला लागलेली आहे पूर्ववत. तर लसीकरणानंतर जो कोविड होतो आहे हा माइल्ड होतो आहे. म्हणजे पूर्वी जे म्हटलं जात होतं की कोविडची साधी सर्दी होणार आहे भविष्यात, तर लस घेतलेल्यांमध्ये आता तसं दिसू लागलेलं आहे. 2 डोस घेतल्यानंतर देखील कोविडचं संक्रमण डेल्टामुळे होतं आहे. काही देशांमध्ये आता 3ऱ्या डोसला सुरुवात झालेली आहे. UK देखील या महिन्यात होणार आहे, अमेरिकेत पुढच्या महिन्यात होणार आहे आणि इस्रायलमध्ये 3रा डोस सरसकट द्यायला सुरुवात झालेली आहे. तर लसीकरण हे खूप महत्त्वाचं आहे. सारांश असा की पूर्वी कोविड झाला असेल तर तुम्हाला जगातली सगळ्यात उत्तम अशी लस मिळालेली आहे असं समजा. असं असलं तरी कमीत कमी 1 डोस व्हॅक्सिनचा तुम्ही घेतला पाहिजे. 2 डोस मिळाले तर अगदी उत्तम. दुसरी गोष्ट, लसीनंतर कोविड झाला तर ही चांगली इम्युनिटी तर मिळणारच, पण ही सिच्युएशन सेफ आहे कारण त्याच्याने तुमचं प्रोटेक्शन होईल, आजार माइल्ड होईल आणि इम्युनिटी जी डेव्हलप व्हायची आहे चांगली ती होईलच आणि लाँग कोविडचा धोका देखील कमी होईल. त्यामुळे लसीकरण घ्या. गैरसमज कुठले जे पसरवले जात आहेत, लोक लसीच्या विरोधात बोलत आहेत, कोविडच्या विरोधात बोलत आहेत, ह्या कुठल्याही गोष्टींवर विश्वास ठेवू नका. ताबडतोब ज्याला ज्याला लस मिळते आहे त्याने लसीचे 2ही डोस घ्या आणि पुढे जेव्हा सरकार आपलं 3ऱ्या लसी संदर्भात काही निर्देश देईल त्यावेळेला 3री लस देखील वेळोवेळी जर मिळणार असेल बूस्टर तर तो देखील घ्या. आय होप दिस मेक्स सेन्स टू यू अँड दिस इन्फॉर्म्स यू. तेव्हा इतरांना देखील शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये. टेक केअर. बाय बाय.